तर दुसरीकडे लोणावळ्यामध्ये पोलीस शिपायानंच चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा हा गंभीर प्रकार घडलाय। दारूच्या नशेत असताना पोलीस शिपायानं अश्लील चाळे केले। अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस शिपायाचं सध्या निलंबन करण्यात आलंय। सचिन सस्ते असे या पोलीस शिपायाचं नाव आहे। सचिन सस्तेवर पोक्सोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्ते याला आता बेड्या ठोकल्या। मुलीला सेक्शुअल असॉल्ट झाल्याचा तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्याला ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल तपासणी केली, फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे। अॅट्रॉसिटी ॲक्ट हा पण त्याला अप्लाय केलेला आहे। आरोपीला आता जो पोलीस कर्मचारी आहे, डेलिक्वंट कर्मचारी, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत। तर समाजाचे रक्षकच अशा प्रकारे भक्षक बनत असतील, अशा प्रकारे जर ते कृत्य करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं कुणाकडे जावं हाच मोठा प्रश्न इथे निर्माण होतोय। आपण पाहतोय सचिन सस्ते या पोलीस शिपायाचं हे घाणेरडं अतिशय संतापजनक कृत्य अश्लील चाळे केल्यानं सध्या तरी त्याचं फक्त निलंबनच करण्यात आलंय। ग्रामीण मधील याच विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी जे आहे ते एका हॉटेल चालकाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चाळे केल्या प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला जे आहे ती अटक केली आहे। आपण पाहू शकतो की हा जो विसापूर किल्ला आहे, या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी काल अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी नाताळ सण जो आहे तो साजरा करण्यासाठी आले होते आणि याच सर्व पर्यटक असतील किंवा स्थानिकांची जबाबदारी म्हणजे ज्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते तेच पोलीस या ठिकाणी होते। त्यामधील एक नराधम सचिन सस्ते असं या पोलीस